आता कामावरून सुटलेलो, तर मुलुंडला येता येता मध्येच आमचे बाबांची पालखी भेटली. म्हणजे त्यांचे सेवेकरी, म्हणजे त्यांचा क्राऊड इतका होता ना, म्हणजे 4-5 किलोमीटर झाले भांडूपच्या फाट्यावरून आम्ही त्यांच्यासोबत येत होतो. ते अख्खं मुलुंडपर्यंत त्यांचा क्राऊड इतका होता ना. त्यांचा आज वाटतं मुक्काम वाटतं मुलुंडला आहे, म्हणून ते सगळे जमा झालेले. त्यांच्यासोबत म्हणजे आम्ही स्कूटीवर होतो, पण त्यांच्यासोबतच आम्ही येत होतो ना, म्हणजे त्यांच्या स्पीडने, चालण्याच्या स्पीडने. तर असं वाटत होतं की त्यांच्यासोबतच असं पायी पायी शिर्डीला जाऊ असं वाटत होतं. पण काय करू, बाबांचं अजून बोलवणं ना आलंय. तर मी पण वाट बघतोय त्या क्षणाची, जेव्हा मला बाबा स्वतःहून बोलवतील. चल बाळा, आता तुझी बारी आहे, चल ये पटकन शिर्डीला. तेव्हा असं म्हणजे एवढा खुश असेल ना मी. माझं ते स्वप्न आहे माझं, म्हणजे बाबां असं म्हणजे बोलतात ना, माझ्यासाठी स्वर्ग ही शिर्डी आहे, बाकी कोणतं स्वर्ग नाही. माझं पहिलं प्रेम जे, म्हणजे आता बाकीच्या लोकांना तुम्ही विचाराल, म्हणजे तुझं आवडतं ठिकाण कोणतं, ते सांगतील हे एमथेम जेमथेम असं ते सांगतील. पण माझ्या तोंडातून मी जो मला कोण असं विचारतो ना, म्हणजे तुझी आवडती प्लेस काय, आवडती जागा कोणती, तर माझ्या तोंडातून पहिला एकच शब्द निघतो, शिर्डी. म्हणजे तेवढं मला बाबांचं वेळ. आता बघतो आता बाबा मला कधी बोलत आहेत, तर मला त्यांच्यासोबत येता येता खूप चांगलं वाटलं. मला असं वाटत होतं की अजून म्हणजे पालखीसोबतच जाऊ, असं म्हणजे संपूच नाही ती वारी, असं वाटत होतं. जाम खुश आहे. तर बाबांचं दर्शन पण झालं येता येतात, असं म्हणजे हा कंटेंट पण भेटला. म्हणजे तुम्ही बघितलंच असाल की किती क्राऊड होता, किती क्राऊड होता. म्हणजे 3-4-5 किलोमीटर पासून आम्ही त्यांच्यासोबतच येतोय, एवढं ते पाठवून आलेले. जाम भारी वाटलं. ओम साईराम.